मीरा भाईंदरमध्ये मनोज जरांगेंचं जंगी स्वागत, जेसीबीच्या सहाय्याने फुलांची उधळण, जरांगेंनी शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला। जालन्यामध्ये धनगर समाजाच्या आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक करत वाहनांची तोडफोड। जालन्यात धनगर आंदोलक आक्रमक, निवेदन देण्यासाठी आले असता आंदोलकांकडून जिल्हाधिकारी कार्यालयातील गाडीची तोडफोड। जालना जिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलकांची दखल घेतली नाही, गोपीचंद पडळकरांचा आरोप, तर आंदोलकांना शांततेत आंदोलन पार पाडण्याचंही आवाहन। एसटीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी धनगर समाजाचा सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आणि यावेळी धनगर समाजाकडून आपल्या मागणीचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर। एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी धनगर समाज आक्रमक, राज्य सरकारनं धनगर समाजाचा एसटीमध्ये समावेश करावा, इंदापूर तहसीलदारांना निवेदनाच्या माध्यमातून मागणीचं पत्र। मराठवाड्याला पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा, उत्तर महाराष्ट्राच्या धरणांमधून जायकवाडीला पाणी मिळणार, सुप्रीम कोर्टाकडून हायकोर्टाचा निर्णय कायम। परभणीच्या जिंतूर तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको, पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर आंदोलन स्थगित। गोंदियाच्या मोरगाव तालुक्यातील नागरिकांचा 2024च्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा, रखडलेली उपसा सिंचन योजना सुरू करण्याची मागणी, डोक्याचं मुंडन करत नागरिकांकडून प्रशासनाचा निषेध व्यक्त। धाराशिवमधील निम्न तेरणा उपसा सिंचन योजना सुरू करा, 24 गावातील सरपंच आणि शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा, जिल्हाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांकडून मागण्यांचं निवेदन। सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टींना ऊस दराबाबत आव्हान दिल्यानंतर स्वाभिमानीकडून खोतांवर टीका आणि कारखानदारांच्या सांगण्यावरून आंदोलनात फूट पाडू नका, स्वाभिमानी युवक प्रदेशाध्यक्षांची टीका। कोल्हापूरच्या शिरोळमध्ये स्वाभिमानी आणि राजू शेट्टींविरोधात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन, स्वाभिमानीच्या आंदोलनामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत असल्याचा आरोप। सोलापूरमध्ये दूध दरवाढ, शेतकऱ्यांचं रास्ता रोको आंदोलन, शेतकऱ्यांचा पंढरपूर कुर्डुवाडी मार्गावरील बावीमध्ये रस्त्यावर दूध ओतून आंदोलन। नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील हर्सुलमध्ये दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचंही आंदोलन, रस्त्यावर दूध ओतून दुधाला 50 रुपये दर देण्याची मागणी। इंदापूरमध्ये आतापर्यंत आढळल्या 813 मराठा कुणबी नोंदी, इंदापूर अभिलेख शाखेमध्ये दप्तर तपासणीचं काम सुरू। भंडाऱ्यात बसमध्ये महिलांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, बसमध्ये जागा मिळवण्यासाठी झालेल्या शाब्दिक वादाचं हाणामारीत रूपांतर। अकोला जिल्ह्यात कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा, 27 दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाकडे प्रशासनानं लक्ष न दिल्यानं हा मोर्चा। अमरावतीमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संपामुळे जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था कोलमडली, संपाचा लसीकरणावरही मोठा परिणाम। पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर आरोग्य कर्मचाऱ्यांचा आक्रोश मोर्चा, कंत्राटी कर्मचाऱ्यांना रिक्त पदांवर समायोजित करण्याची आंदोलकांची मागणी। यवतमाळ जिल्ह्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचं रक्तदान करून आंदोलन, कंत्राटी कर्मचाऱ्यांना समायोजन करण्याची आंदोलकांची प्रमुख मागणी। अहमदनगरमधील राहुरी तहसील कार्यालयावर गुहा या गावातील ग्रामस्थ आणि वारकऱ्यांचा मोर्चा, गुहा गावात भक्त आणि पुजाऱ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ हा मोर्चा। नामदेवराव जाधवांना काळं फासल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 5 पदाधिकाऱ्यांना जामीन मंजूर, शरद पवारांवरील वक्तव्यानंतर जाधवांवर झाली होती शाईफेक। नाशिकच्या येवला तालुक्यातील राजापूरमध्ये ओबीसी संघटनांचं साखळे उपोषण, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास आंदोलकांचा विरोध। बीड जिल्ह्यात किमान वेतनाच्या मागणीसाठी संगणक परिचालक आक्रमक, संगणक परिचालकांचा माजलगाव तहसील कार्यालयासमोर आंदोलन। अमरावतीमध्ये 26 नोव्हेंबर रोजी होणारा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आणि लवकरच या कार्यक्रमाची नवीन तारीखही ठरवली जाणार। रत्नागिरीच्या कशेडी घाटातील बोगद्याच्या दोन्ही मार्गिका नवीन वर्षात सुरू होणार, या मार्गिकांमुळे मुंबई गोव्या दरम्यान 45 मिनिटांचा प्रवास वाचणार। जालन्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची पुण्यामध्ये सीआयडीच्या अधीक्षकपदी बदली, जालन्यातील गोळीबाराच्या घटनेनंतर तुषार दोशी सक्तीच्या रजेवर, गोळीबारानंतर तुषार दोशींना निलंबित करण्याची मागणी झाली होती। कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यासाठी मराठा आंदोलकांकडून सरकारला 1 तासांचा अल्टिमेटम, मागण्या मान्य झाल्या नाही तर आंदोलनावर ठाम। पंढरपुरात येत्या 23 नोव्हेंबरला होणाऱ्या कार्तिकी एकादशीसाठी 5000 पोलीस तैनात, तर सीसीटीव्हीच्या माध्यमातूनही नजर ठेवली जाणार। पंढरपूरच्या कार्तिकी वारीमध्ये भक्तांना वारीमध्ये लाडूंच्या प्रसादाची मेजवानी मिळणार, भक्तांसाठी 10 लाख बुंदीचे लाडू तर 2 लाख राजगिऱ्याचे लाडू बनवण्याची प्रक्रिया सुरू आणि लाडू तयार करण्यासाठी 120 कर्मचाऱ्यांचं अहोरात्र काम सुरू। नागपूरमध्ये शेफ विष्णू मनोहर यांनी तयार केला 75,000 किलोचा मसाले भात, 10,000 आदिवासी बांधवांसाठी हा खास भात तयार।
हृदयविकाराच्या झटक्यानंतर एकनाथ खडसे यांचं जळगावमध्ये अनोख्या पद्धतीने स्वागत. मोठी पुष्पवृष्टी आणि फटाक्यांची आतषबाजी करत खडसेंच्या समर्थकांकडून हे मोठं स्वागत. अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत यासाठी सागर पवार नावाच्या युवकाचा नेरूळ ते तुळजापूर असा पायी प्रवास सुरू. आई तुळजाभवानीला अजित पवार मुख्यमंत्री होण्यासाठी साकडं घालणार. 7व्या दिवशी 185 किलोमीटरचा या तरुणाचा पायी प्रवास संपणार. युवा संघर्ष यात्रेदरम्यान बीडमध्ये आमदार रोहित पवारांनी केली कापूस वेचणी. कापूस वेचणी करत रोहित पवारांनी शेतकऱ्यांच्या व्यथाही जाणून घेतल्या. कोकण रेल्वेत विशेष तिकीट तपासणी मोहीम. फुकट्या प्रवाशांची संख्या वाढल्यानं रेल्वे प्रशासनाचा निर्णय. बीड जिल्ह्यातील माजलगाव शहराला पाणीपुरवठा करणारे 2 कृषी पंप जळाल्यानं पाणीपुरवठा विस्कळीत. पाणीपुरवठा सुरळीत करण्याची नागरिकांची मागणी. नाशिकच्या मालेगाव आगारात प्रवाशांची गर्दी. दिवाळी संपल्यानंतर परतीच्या प्रवासाला जाणाऱ्या प्रवाशांची मोठी लगबग. गडचिरोलीच्या वांगेतुरीमध्ये 24 नवीन पोलीस ठाण्यांची उभारणी. नवनियुक्त पोलीस जवान आणि खासगी कंत्राटदारांच्या मदतीने उभारण्यात आलं स्टेशन. पोलीस ठाण्यात सर्वांगीण विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल पोलीस अधीक्षकांचं वक्तव्य. आणि अकोल्यामध्ये यंदा कापसाच्या उत्पादनात सरासरी 25 ते 30% घट. लागवडीसाठी होणारा खर्च आणि कापसाचे घसरलेले दर यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच. पुण्याच्या जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर तालुक्यात कांदा लागवड 50% घटली. कांद्याला बाजारभाव मिळत नसल्यानं बळीराजाची कांदा लागवडीकडे पाठ. पुणे जिल्ह्यात दुष्काळी स्थितीमुळे ऊस गाळप कमी होणार. जिल्ह्यात 1,51,90,000 टना इतक्या ऊस गाळपाचा प्राथमिक अंदाज. चंद्रपूर जिल्ह्यातील धाबा गोंडपिंपरी मार्गावरील डोंगरगाव फाट्याजवळ काँग्रेसचा रास्ता रोको. 5 वर्षांनंतरही धाबा गोंडपिंपरी मार्गाचं काम पूर्णत्वास न गेल्यानं कार्यकर्ते आक्रमक. सांगलीमध्ये विविध मागण्यांसाठी निवृत्त कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा. निवृत्त कर्मचाऱ्यांची सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी. धाराशिव जिल्ह्यातील वाशी पोलीस ठाण्यामध्ये सकल मराठा समाजाचं ठिय्या आंदोलन. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा आंदोलकांचा निर्धार. सातारा जिल्ह्यात कारखान्यांनी ऊस दर जाहीर न करता ऊसतोड सुरू केल्यानं ठाकरे गट आक्रमक. वर्धनगडमध्ये ठाकरे गटानं ऊस वाहतूक अडवली आणि जोपर्यंत ऊसाचे दर जाहीर होत नाहीत तोपर्यंत वाहतूक बंद ठेवणार असल्याचा ठाकरे गटाचा इशारा. धाराशिवच्या तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी. भाविकांची गर्दी वाढल्यानं 22 तास मंदिर खुलं ठेवण्याचा मंदिर संस्थेचा निर्णय. लातूरमध्ये बेघरांना घर देण्यासाठी पालिकेकडून निवारा इमारत उभारण्यास सुरुवात आणि या निवारा इमारतींसाठी महापालिकेकडून 1,79,00,000 निधी. गडचिरोली जिल्ह्यात कापसाच्या पिकावर रोगाचा प्रादुर्भाव आल्यानं शेतकरी संकटात. औषधोपचार करून सुद्धा रोगाचा प्रादुर्भाव कमी होत नसल्यानं कापूस नष्ट होण्याच्या मार्गावर. लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यात शेतकऱ्याला पपईच्या बागेतनं 6 लाखांचं उत्पन्न आणि गेल्या 4 महिन्यात पपई उत्पादक शेतकऱ्याला तब्बल 28 लाख रुपयांचं उत्पन्न. पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील आळे गावात बिबट्या जेरबंद. नागरिकांनी सोडला सुटकेचा निश्वास. मात्र अजूनही तितरमाळा परिसरामध्ये बिबट्याचा वावर असल्याचं समोर. चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूरमध्ये फिरत्या रुग्णसेवा केंद्राचं लोकार्पण. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या विशेष प्रयत्नानं उपक्रमाची सुरुवात. पुण्याच्या पिरंगुट घाटामध्ये टेम्पोची 6 वाहनांना धडक आणि या अपघातामध्ये 7 जण जखमी. चालकाचं टेम्पोवरचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या काही मिनिटांआधी वांद्रे उड्डाण पुलावर कार आणि दुचाकीचा अपघात. कार चालक गंभीर जखमी. कारचंही मोठं नुकसान. पुण्याच्या उत्तमनगरमध्ये वाईन शॉपवर दरोडा. दरोडेखोरांनी 3 लाखांची रोकड आणि दारूच्या बाटल्याही केल्या लंपास तर हातात तलवारी नाचवून कर्मचाऱ्यांनाही धमकावलं. अकोल्याच्या अकोट तालुक्यातील पणसमध्ये वनविभागाची धाड. लक्ष्मी फर्निचरच्या दुकानातून लाखोंचं लाकूड या ठिकाणी जप्त. तर नागपूरमध्ये सुट्ट्यांमध्ये चोरट्यांची मात्र दिवाळी. विविध पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गेल्या 10 दिवसात 75 घरफोडीच्या घटना उघडकीस. साताऱ्याच्या कराडमध्ये 18व्या कृषी प्रदर्शनामध्ये कृषी विभागाकडून अन्नधान्य महोत्सवाचं आयोजन. शेतकऱ्यांचा शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी कृषी विभागाचा हा उपक्रम. अकोला शहरातील अकोट फाईल परिसरामध्ये तणावपूर्ण शांतता. मद्यपी व्यक्तीनं भीमनगर परिसरात शिवीगाळ केल्यानं तसंच दगडफेक झाल्यानं वाद. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं पोलीस प्रशासनाचं आवाहन. धाराशिव जिल्ह्यातील 65,000 मतदारांची नावं यादीतून कमी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. 2 ठिकाणी नोंदणी असलेले स्थलांतरित झालेल्या मतदारांचा समावेश. लातूरमध्ये पीयूसी नसल्यानं 1,266 वाहनांवर दंडात्मक कारवाई. दंडात्मक कारवाईनं गेल्या 10 महिन्यात 15 लाखांचा दंड वसूल. शिर्डीमध्ये साई भक्तांवर सुरक्षा रक्षकांकडून अरेरावी. रात्री शेजारतीच्या पूर्वी दर्शन लाईन लवकर बंद केल्याचा भक्तांचा आरोप. साई भक्त आणि सुरक्षा रक्षकांमध्ये वाद. पुण्याच्या आंबेगावात बटाटा पिकाची पारंपरिक पद्धतीनं काढणीला सुरुवात. सतत बदलणाऱ्या हवामानामुळे बटाटा उत्पादनातही घट.
सातारा जिल्ह्यात गेल्या 5 दिवसांपासून ढगाळ वातावरणात बदल झाल्यानं स्ट्रॉबेरीच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता. सध्या 350 रुपये किलोनं स्ट्रॉबेरीची विक्री सुरू. पुण्याच्या भोरमध्ये झालेल्या जरांगींच्या सभेमध्ये चोरी करणाऱ्याला अटक. सापळा रचून पोलिसांकडून अटक. आरोपीकडून एक मोबाईल आणि 35,000 रुपयांची रोख रक्कम हस्तगत. साताऱ्याच्या कराडमध्ये 18व्या कृषी प्रदर्शनात कृषी विभागाकडून अन्नधान्य महोत्सवाचं आयोजन. शेतकऱ्यांचा शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी कृषी विभागाचा उपक्रम. नाशिकच्या मालेगावमध्ये खंडणी उकळणाऱ्या दोघांना अटक. सागीर कालवा आणि शाहरुख अहमद असं आरोपींचं नाव. पुरेसा पाऊस न पडल्यानं रब्बीच्या पेरणीवर परिणाम. आतापर्यंत धुळ्यामध्ये केवळ 3,590 हेक्टरवर रब्बीची पेरणी. गव्हाच्या पेरणीवर परिणाम झाल्याची प्रशासनाची माहिती. धुळ्यामध्ये ढगाळ वातावरणामुळे मका पिकावर अळी रोगाचा प्रादुर्भाव. सावळदे शिवारामध्ये शेतकऱ्यांकडून पिकांवर कीटकनाशकाची फवारणी. वातावरणातील बदलामुळे शेतकरी मात्र पुरते हवाल. कोल्हापुरातील गडहिंग्लज, चंदगड आणि आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांचा वाढीव पाणीपट्टीच्या मुद्द्यावरून मोर्चा. प्रीपेड मीटर न बसवण्याचीही शेतकऱ्यांची मागणी.